बातमी सांगलीच्या तासगावमध्ये रोहित पाटील आणि संजय काका पाटलांच्या गटात वाद झालाय। बोगस मतदानाच्या आरोपांवरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले। तासगावमधील एका बूथवर बोगस मतदान होत असल्याचा आरोप रोहित पाटलांच्या बूथ प्रतिनिधींनी केलाय। आमदार रोहित पाटील संबंधित मतदान केंद्रावर दाखल झाले तर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना वेगळं केलं। या ठिकाणी सध्या तणावपूर्ण वातावरण आहे। बातमी जळगावमधून जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगावमधील मतदान प्रक्रियेवेळी राडा झालाय। अधिकारी मतदारांना बटन दाबण्यासाठी सांगत असल्याचा विरोधकांनी आरोप केलाय आणि त्यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला। निवडणुकी अधिकाऱ्यांसह आणि उमेदवार यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं। तुम्ही समजून घ्या, शूटिंग चालू राखा। त्यांनी द्यायला तरी ते सांगता की मशीन पाशी गेले म्हणे। तुमचं कार्ड कुठे आहे? तुम्ही कार्ड दाखवा। तुम्ही शूटिंग तुम्ही कार्ड दाखवा। तुम्ही गेले कुठे? दादा तुमचं कार्ड दाखवा। तुम्ही कार्ड दाखवा फक्त। तुम्ही समजून घ्या। तर कोणाला निवडून आणायचं हे जनतेला ठरवू द्या असं अजित पवारांनी म्हटलंय। हिंसाचाराला लोकशाहीत कोणतंही स्थान नाही असंही अजित पवार म्हणाले। अनेक जिल्ह्यात होणाऱ्या राड्यांवरून तर गिरीश महाजन यांना खडसे नावाची अलर्जी असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। रक्षा खडसेंना आणि भाजपला मदत करतोय हे महाजनांना रुचत नाहीये असंही खडसे म्हणाले। या निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी प्रयत्न करतोय असा खडसेंनी दावा केलाय। महाजन यांनी केलेल्या टीकेला खडसेंचं प्रत्युत्तर। खडसे नावाचे गिरीश भाऊंना ॲलर्जी आहे। त्यांना त्या ठिकाणी काविळ झालेला दिसतो आहे। खडसे कुटुंब इतकं पॉवरफुल आहे म्हणून तर दररोज खडसेंचं नाव घेता येत की नाही। आणि त्या ठिकाणी बेगाने शादी मेने वगैरे काही नाही आहे। तुमच्या पार्टीला मी मदत करतोय ना, म्हणजे तुमची पार्टी पडावी अशी तुमची इच्छा दिसते आहे। एक तर रक्षाताईच्या विरोधामध्ये त्यांचं मत दिसत आहे। रक्षाताईला मी मदत करणं तर उलट तुम्ही आनंद वाटला होता, तुम्हाला स्वागत केलं पाहिजे त्या गोष्टीचं। बीएमसीचे अधिकारी असल्याचं सांगून हफ्ता गोळा करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल झालाय। धारावीतला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। दुकानदारांकडून पैसे गोळा केल्याचा चौघांवर आरोप आहे आणि त्यातल्या एकाला अटक झाली आहे। ले दे, सीधा पैसा वसूल दो। अरे कारखाने पे जा रहे हैं। इसका भी ले। बिंदास ले। बोगस मतदानाच्या कारणावरून परभणीच्या सोनपेठमध्ये आजी माजी आमदारांमध्ये बाचाबाची झालेली आहे। आमदार राजेश विटेकर आणि माजी आमदार व्यंकटराव कदम मतदान केंद्राबाहेर एकमेकांसमोर मतदान केंद्राबाहेर जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे।